नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण मराठवाडा खास पालकाची पातळ भाजी बनवणार आहोत। याला पालकाची गरगटा भाजी देखील म्हणतात। तर त्यासाठी इथे मी एक मोठी जोडी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे। पालक देठासहित घ्यायचा म्हणजे भाजी छान घट्ट बनते आणि भाजीला चवही छान येते। आता कट करून घेतलेली भाजी कुकरमध्ये काढून घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असतील तर थोडेसे शेंगदाणे देखील घालू शकता। मी याच्यामध्ये जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये छान अशी भाजी शिजली जाते। कुकरचं झाकण बंद केलेलं आहे। आता मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेऊयात। तर हे पहा 2 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। कुकर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आपण झाकण खोलून पाहूयात। हे पहा एकदम मस्त अशी भाजी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। याच्यामध्ये थोडे असे शेंगदाणे देखील राहिले पाहिजेत, असं जाडसर कुटून घ्यायचं आहे। आणि 2 चमचे इथे मी याच्यामध्ये बेसन पीठ घालत आहे। बेसन पीठाऐवजी ज्वारीचं पीठ देखील घालू शकता। आता आपण भाजी छान अशी हटवून घेऊयात। ग्लासाने किंवा पावभाजी मॅशरने हे पहा अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। हे पहा भाजी हटल्यानंतर आता तुम्हाला वेगळीच दिसत असेल, एकदम असा घट्टपणा याच्यामध्ये येतो आणि एकसारखी दिसायला लागते। हे पहा तर भाजी हटून झालेली आहे। आता आपण फोडणी देऊयात। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा जिरे घातले। जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आहे। 6 ते 7 मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत। हा मिरचीचा ठेचा देखील छान असा परतून घ्यायचा आहे। हे पहा याचा कलर असा थोडासा चेंज झाला पाहिजे। आता याच्यामध्ये लगेच आपल्याला हटून घेतलेली भाजी घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला फोडणी छान बसली की भाजी खायला एकदम चविष्ट लागते। तर हे पहा आता मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपण भाजी शिजवून घेणार आहोत, कारण की आपण याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे, ते व्यवस्थित शिजलं पाहिजे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर भाजी छान शिजवून घेऊयात। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील। तर हे पहा भाजी छान शिजलेली आहे। एकदम मस्त असा दाटसरपणा भाजीला आलेला आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। हे पहा भाजीचा कलर पाहू शकता आणि याचं टेक्स्चर देखील पाहू शकता। एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे। या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।